गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू स्टाईल विथ ग्रेस. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि इथे आम्ही आज अमावास्या असल्यामुळे गाड्यांची पूजा करण्यासाठी ते साफ करत आहोत. त्याचबरोबर बाकीची कामं देखील आहेत, कारण प्रत्येकाकडेच आता दसऱ्यानिमित्त स्वच्छता साफसफाई चाललेली असेल. आमच्याकडे देखील तीच गडबड सुरू आहे. तर हे राघवचं स्ट्रोलर आहे, आता त्याला त्याचा यूज होत नाही, त्यामुळे मग आम्ही ते परत खोलून व्यवस्थित ठेवून देणार आहोत. कारण तो आता जास्त वॉकर यूज करतो आणि तो थोडं थोडं चालायला देखील लागला आहे, त्यामुळे आता यातून खाली यायचं असतं, त्यामुळे तो बिलकुल बसत नाही, म्हणून ते ठेवून देणार आहोत. सकाळी सकाळी एनर्जेटिक फील करण्यासाठी चहा तर हवाच, त्यामुळे सगळ्यात आधी मग चहा केला आणि चहा केल्यानंतर बाकीची स्वयंपाकाची तयारी. आज मी बनवणार आहे मोड आलेल्या मटकीची भाजी. तर मोड आलेले कुठलेही कडधान्य असू देत, त्यामध्ये फायबरचा साठा खूप मोठ्या प्रमाणात असतो. त्याबरोबर मटकीमध्ये झिंक आणि फॉस्फरसचंही प्रमाण जास्त असतं, जे की आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. त्यामुळे दररोज सकाळी एक वाटी कुठलेही कडधान्य आपण मोड आलेले जेवणात ॲड केले पाहिजेत. आणि ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी तर स्प्राउट खाणं म्हणजे सुपर फूडच आहे, कारण यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात आणि फायबर जास्त असल्यामुळे पचनशक्तीही सुधारते आणि वजन नियंत्रित राहण्यात मदत होते. पोळ्या करत असतानाच गाईचा आवाज आला, म्हणून गाईला पोळी देण्यासाठी मग मी बाहेर आले. तर बघूया आपल्याला गाय दिसते का. सकाळचे 8-8:30 वाजले असतील आणि तुम्ही ऊन बघू शकता, किती कडक असं ऊन आज पडलेलं आहे. आज पोळी भाजीसोबत राईस आणि वरण देखील बनवणार आहे. तर इथे राईस शिजून झालेला आहे, फक्त त्याला जिऱ्याचा तडका देणं बाकी आहे. तर जिऱ्याचा तडका देण्यासाठी मी नेहमी आपलं घरचं तूपच वापरते, त्याचा वास छान येतो राईसला. आणि जास्त तेल खाण्यापेक्षा घरचं जर तूप असेल तर ते खाणं कधीही उत्तम. त्यामुळे जेवढं ज्या ज्या गोष्टीमध्ये तूप वापरणं पॉसिबल आहे त्या त्या गोष्टीमध्ये घरचं शुद्ध तूप वापरणं उत्तम असतं. इथे वरण देखील रेडी झालेलं आहे. जसं मी तुम्हाला मागाशी म्हटलं की दसऱ्याची गडबड सुरू आहे, त्यामुळे सगळं स्वयंपाक पटकन आवरून मग बाकीचा ओरावरी आमची सुरू झालेली आहे. इथे वर राघव झोळीत झोपलेला आहे, त्यामुळे बाकीची सगळी कामं मला खूप स्लो करावी लागतात, की जेणेकरून काही आवाज होणार नाही आणि त्या आवाजाने राघव उठणार नाही. त्यामुळे माझी हळूहळू कामं सुरू आहेत. तुमच्यापैकी ज्यांची कोणाची लहान मुलं असतील ते मला रिलेट करत असतील, कारण जेव्हा मुलं जागे असतात, खेळत असतात, तेव्हा देखील आपल्याला काही काम आवरता येत नाही आणि ते झोपल्यानंतर देखील ते उठू नये म्हणूनही काम खूप हळूहळू करावं लागतं. तर तुम्ही बघू शकता आजूबाजूच्या प्रत्येक बिल्डिंगवर तुम्हाला फक्त कपडे आणि कपडेच दिसत असतील, कारण प्रत्येकाच्याच घरी दसऱ्याची साफसफाई सुरू आहे. आणि आज ऊन देखील मस्त पडले, त्यामुळे यांचे कपडे छान सुकतील. माझेही हे कपडे आता सुकलेले आहेत. अजून एकदा मला मशीन लावायची आहे, म्हणजे मग आजचा लॉट संपून जाईल. तर राघव झोपलाय तोपर्यंत मी परत कपडे लावून देते. ही बाकीची कामं कमी स्पीडनी कमी आवाजात पण लवकर मला आवरायची आहेत, कारण ही कामं आवरल्यानंतर मला व्हिडिओ एडिट देखील करायचा आहे. आणि राघव उठायच्या आत एडिटिंग झालं तरच ब्लॉग नेक्स्ट येतो, नाहीतर मग परत रात्री उशिरा मला एडिटिंग करावं लागतं. यावेळी जर व्हिडिओ एडिट केला तर काय होतं की मला फक्त एडिट करून ठेवता येतो, पण व्हॉईस ओव्हर काही त्यावेळी देता येत नाही, कारण आवाजाने परत राघव उठायची भीती असते. त्यामुळे मग मी व्हॉईस ओव्हर नंतर देते. तर आता फक्त मी व्हिडिओ एडिट करून ठेवणार आहे. हाती घेतलेलं काम पूर्ण होत नाही तोपर्यंतच कुरिअरवाल्याचा फोन आला, त्यामुळे पार्सल घेण्यासाठी मला खाली यावं लागलं. सध्या ॲमेझॉनवर ग्रेट इंडियन, तसंच मिशो, मिंत्रा, फ्लिपकार्ट सगळीकडे छान छान सेल सुरू आहेत आणि ऑफर देखील आहेत. त्यामुळे आता पार्सलची काही कमतरता नाही, तर बॅक टू बॅक पार्सल येत आहे. तर हे जे पहिलं पार्सल आहे हे मी मिशोवरून मागवलेलं आहे. राघवसाठी मी फोमची मॅट मागवलेली आहे. तर वरून बघूया आपण कसं दिसतं आहे. तर ओव्हरऑल पॅकिंग तर छान वाटत आहे. एक झिपलॉकच्या बॅगमध्ये ही रिसीव झालेली आहे. अकॉर्डिंग टू प्राईज ही मॅट मला तर खूपच चांगली वाटत आहे. आणि पूर्ण लॅमिनेटेड फोम आहे, म्हणजे पाणी वगैरे जरी सांडलं तरी ती वरचेवर आपण पाणी पुसून घेऊ शकतो, ती ओली होणार नाही. दोन्ही बाजूनी त्याला साईडनी सिलिंग वगैरे देखील छान आहे आणि त्याची साईज देखील मला वाटलं होतं त्याच्यापेक्षा जास्त चांगली आहे. जर तुमच्याकडे कोणाकडे लहान मूल असेल तर त्यांना मी 100% ही रिकमेंड करेल. खूप छान अशी मॅट आणि रिजनेबल प्राईजमध्ये आहे. तुम्हाला घ्यायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देते. यानंतर आलेलं आहे हे पियरचं बॉडी वॉश.
त्यासोबतच आता दुसऱ्या पार्सलमध्ये पण काही वस्तू आहेत, मला आयडिया नाही की कोणत्या कोणत्या येत आहेत. तर ही लेन्सकार्टवरून एक गॉगल मागवला होता, तो आहे. त्याची पॅकिंग तर लेन्सकार्ट मोठा ब्रँड आहे, तुम्हाला तर माहीतच आहे. त्याचे प्रोडक्ट सगळेच चांगले असतात. तर हा देखील गॉगल छान आलेला आहे. लोकल गोष्टी आणि ब्रँडेड गोष्टी ह्या त्याच्या ॲपरन्सवरूनच दिसतात. हा गॉगल दिसतानाच किती क्लासी दिसतोय आणि त्याच्यासोबत एक जे वाईप पण आलेलं आहे ना, ते सुद्धा खूप छान असं पॅकिंगमध्ये आलेलं आहे. यासोबतच 1 वर्षाचा वॉरंटी कार्ड देखील रिसीव झालेला आहे. त्यानंतर अमेझॉनचा जो स्वतःचा ब्रँड आहे प्रिस्टो, त्याचे मी हे डिटर्जंट पावडर ऑर्डर केलेले आहेत. हे मी गेली 3 ते 4 वर्ष वापरते. खूप चांगली क्वालिटी आहे याची. त्यासोबतच यांचं फ्लोअर क्लीनर देखील मिळतं, ते सुद्धा खूप छान आहे. तर इथे आता राघव उठलेला आहे आणि तो उठल्यानंतर बाकीची सगळी कामं मला ठेवून द्यावी लागतात. तर तो इथे सारखा या स्विचबोर्डकडे देखील खेळतो. त्यामुळे देखील मी मिशोवरून एक भन्नाट असं प्रोडक्ट मागवलेलं आहे, जे मी माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये देखील दाखवलेलं आहे. तर यासाठी असे क्लिप भेटतात स्विचबोर्डला लॉक करण्यासाठी, जे आपण स्विच आहे त्यामध्ये असं लॉक करून ठेवू शकतो, जेणेकरून लहान मुले इथे खेळली तर काही धोका नाही. हे आता मी इथे लावून देते, म्हणजे राघव इथे खेळला तरी काही काळजी नाही. मागच्या एका ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की रव्याची पेज जर कोणाला बनवायची असेल तर कशी बनवायची. तर इथे घरच्या तुपात छान असा रवा भाजून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी गूळ ॲड करणार आहे. गुळाचे खूप सारे फायदे असतात. गुळामध्ये अँटीऑक्सिडंट जास्त प्रमाणात असतात. विटॅमिन B4, B5, B6 देखील खूप असतात, जे मुलांच्या प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप चांगले असतात. आणि साखरेला खूप जास्त चांगला ऑप्शन म्हणजे गूळ आहे. काही गोष्टी किती ऑर्गनाईज करून ठेवल्या तरी त्या जशा आहेत तशा फार दिवस राहत नाही. तर हे स्टोरेज बॉक्स आज धुवायला काढले होते, त्यातलं हे सामान आहे जे आता ऑर्गनाईज करून परत ठेवायचं आहे. आणि शरू ते दसऱ्यापर्यंत तरी आहे असं ऑर्गनाईज ठेवते की नाही माहीत नाही, पण सध्या तरी मी सगळं व्यवस्थित लावणार आहे. सकाळी खूप जास्त कडक ऊन इकडं पडलेलं होतं आणि अचानक आता पावसाचा आवाज येतोय. तर ज्यांनी कोणी आज मोठे मोठे कपडे धुतलेले असतील ना, त्यांची तर धावपळच होणार आहे. मोठा पाऊस आलेला आहे. गेले 2-3 दिवसापासून खूप चांगलं ऊन पडत होतं, त्यामुळे बऱ्याच जणांचे कपडे असे बिल्डिंगवर अगदी धुतलेले लटकताना वगैरे सुकताना दिसत होते. पण आता हे अचानक आलेल्या पावसामुळे सगळ्यांचीच फजिती झालेली असणार आहे. तुमचीही कधी अशी फजिती झाली आहे का? आणि तुमच्याकडे जर पाऊस पडत असेल तर मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता की हो ताई, आमची देखील अशीच फजिती झाली आणि आमच्याकडे देखील खूप पाऊस झाला. तर आत गेटच्या आत किती पाणी आले त्यावरून तुम्ही पावसाचा अंदाज लावू शकता. मोठ्या प्रमाणात पाऊस इकडे पडत आहे. पाऊस पडायला जरी वेळ नसली तर चहाची वेळ मात्र नक्की असते. 5:10 झालेले आहेत, म्हणून मग आता आधी चहा घेऊया. निवांत मोबाईल पाहता पाहता चहा देखील पिऊन झाला, पण पाऊस अजूनही थांबलेला नाही आहे आणि 5:30 पावणे 6 वाजत आलेले आहेत. तुम्ही बघू शकता घरात किती अंधार पडला आहे, म्हणजे पाऊस असा आभाळ असं गच्च भरलेला आहे, त्यामुळे खूप अंधारल्यासारखं वाटतं. घरी इन्व्हर्टर आहे, परंतु पावसाचा अंदाज पाहता रात्री लाईट येईल असं काही दिसत नाही. म्हणून म्हटलं इन्व्हर्टर थोडं जपूनच वापरावं. आपल्या मिडल क्लास माणसाची हीच तर खासियत असते की तो प्रेझेंटपेक्षा फ्युचरचा जास्त विचार करतो आणि तेच त्याच्या नेहमी कामी येतं. या 2-3 दिवसापासून एक द्यायची अजून एक गुड न्यूज म्हणजे राघव आता छान चालायला लागलेला आहे आणि कशाचाही आधार न घेता तो त्याचा एकटा चालतो आणि चालायला लागल्यापासून त्याच्या खोड्या अजून वाढलेल्या आहेत. आता पाऊस तर पूर्णपणे थांबलेला आहे, परंतु सगळीकडे अंधार दिसत आहे, कारण लाईट जे गेले होते पावसाच्या वेळी ते अजून आलेले नाहीत आणि ते आज येणार देखील नाही आहेत. त्यामुळे AC तर नाही, किमान फॅन तरी भेटावा यासाठी आम्ही लाईट्स ऑफ करून ठेवलेले आहेत, जेणेकरून मग रात्रभर फॅन चालेल. मागाशी जसं मी म्हटलं मिडल क्लास मेंटॅलिटी जी आपल्याला नेहमी उपयोगात येते, तर ती ही अशी. चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, थँक्स फॉर वॉचिंग.